देखील एक गिफ्ट दिलं जाईल. देवीदास चोरगे आणि सत्यवन जोशी या A1 जोडीने DY फाउंडेशनने दिलेले हे गिफ्ट दिले जातं. त्याच्यानंतर आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच आणि त्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीवर नाव कोरले सानवी 11 टीमच्या प्रणय दलवीने. प्रणय दलवीला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल आणि इतर बक्षिसे देखील आपण देणार आहोत. प्रशांत आपण देखील याचे ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावर चढवली जाईल. आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत प्रणय दलवीला, ज्यांनी 2 विकेट घेतले आणि फलंदाजी करत असताना देखील चांगले योगदान दिलं. ट्रॉफी आपण देऊयात. पाहुण्यांच्या शुभ हस्ते दिली जाईल. ट्रॉफीची दिनेश बारसे यांनी पुरस्कृत केलेली आहे. मनोहर केने यांनी दिलेले गिफ्ट, सुरेंद्र दलवी यांनी दिलेले गिफ्ट, भावेश जोशी आणि अविनाश जोशी यांनी दिलेलं रेडबुल, त्याच्यानंतर मनोहर पाटील यांनी दिलेले कोल्ड्रिंक, मेडल देखील परिधान केले जाईल. राहुल जोशी आणि सागर बर्षे यांनी दिलेलं थम्सअपचं बॉक्स नवनाथ पाटील यांनी पुरस्कृत केलेलं आहे. दिनेश दलवी यांनी दिलेलं गिफ्ट आणि कल्पेश पाटील यांनी दिलेलं बालाजी बेपर्सचं पॉकेट ही संपूर्ण बक्षिसं दिली जातात प्रणय दलवीला. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर आपण कॅप चढवणार आहोत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा ज्याच्या नावावर आहेत तो प्रशांत. मी सरपंच साहेबांना विनंती करतो की कॅप त्याच्या डोक्यावर चढवायचे. सन्माननीय सरपंच साहेब आमण्याचे विश्वपाल केने यांच्या शुभ हस्ते ही कॅप डोक्यावर परिधान केली जाते. प्रशांतचे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया सेमीफायनल क्रमांक 2ला होते सुरुवात आणि तिथे कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकायला मिळेल. निंबवली टिटपॉलीचे आमचे सर्वांचे लाडके समालोचक मनोज कारवे सर. थँक्यू सो मच. येस धन्यवाद. थँक्यू सो मच. डीजे थोडा मला आवाज दे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही जसे आहात तसेच राहा. कोणासाठी चांगलं किंवा वाईट बनू नका, कारण तुम्ही ज्यांना पटलात ना ते तुम्हाला आयुष्यात कधी सोडणार नाहीत, परंतु तुम्ही ज्यांना आवडलेच नाही ते तुमच्या कधीच होणार नाही तुमचे, कारण तुम्ही त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकलं तरी सुद्धा ती व्यक्ती तुमची होणार नाही. म्हणून हेच आयुष्याचं कडू सत्य आहे. अशा पद्धतीनेच वागा की आधी स्वतःचा विचार करा, नंतर जगाचा विचार करा. मैदानामध्ये सामना सुरू झाला आहे. सेमी फायनल क्रमांक 2. धावा झाल्यात 1. दिनेश आणि कुमारची जोडी. कुमार केणे एक पिंच हिटर आहे, बिग हिटर आहे आणि आता कुमारला पर्वणी आहे, कारण वारा आता पश्चिमेकडून पुरेकडे वाहतोय आणि म्हणतात ना की जिकडे वारा तिकडे मारा. नक्कीच कुमार केणे त्याचा फायदा उचलेल. राऊंड द विकेट. हा खोलट टप्प्याचा चेंडू डिग आउट केलाय, खोदून काढलाय. एकही धाव मिळत नाही. बॉलर स्वतःच कव्हर करतोय. माझ्यासोबत याला योगेशजी चोरगे स्कोरिंगसाठी आणि नीरज एडिटिंगसाठी आमचे पाहुणे. आपण पाहू शकता आपले सन्माननीय आधारस्तंभ किंग मेकर रामदासजी केण्याचे सुपुत्र, रामदासजी केण्यांचं वारस वंशज असलेले विश्वपालजी रामदास केणे आपले सन्माननीय प्रथम नागरी सरपंच, ज्यांच्या समवेत माजी उपसरपंच कल्पेशजी पाटील, तसेच विकाजी लोखंडे आपले मित्र आणि पाठारे सर. यावेळेला लॉफ केला, चेंडू हवेत आहे परंतु चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. सनसनीत खणखणीत रसरशीत झणझणीत षटकार ठोकलाय. आला आणि लगेच नयन जाधव पुढे सरसावले. एनजे ग्राफिक्स कडून जर लगोपाचे 3 षटकार मारले तर तब्बल 1000 कॅश प्राइज फॉर कुमार केणे. एक आलाय षटकार, दुसरा येणार का, तिसरा येणार का. 3 चेंडू झालेत. गोलंदाज मंथन. राऊंड द विकेट. फुल टॉस उचलता आला नाही पण तो ड्राईव्ह छान केलाय. मिसफिल्डिंग थोडीशी झाली. सत्यम दळवी त्या ठिकाणी डीप मध्ये पेट्रोलिंग करतोय. सुरेंद्र दळवी यांचाच भाऊ आणि फक्त कुमार केण्याला इथे 1 धाव मिळत असताना एका धावेने इथे आणि षटकार, 1 सिंगल, अजून 1 डॉट असे 4 चेंडू पडले, ज्यामध्ये 2 सिंगल 1 सिक्सर समाविष्ट. धावसंख्या 8 वर. अजय थोडासा आवाज, अजय थोडा फक्त वाढव. येस थँक्यू. ऐवाज हेल्थसाठी सुद्धा पर्वणी आहे प्रेक्षकांना. महेंद्र केणे स्पॉन्सर आहेत. 200 रुपये ऐवाज हेल्थसाठी. तो सुद्धा प्रयत्न करा. बॅट्समन प्रयत्न करतोय, ड्राईव्ह केलेला आहे, वेगाने शॉर्ट बीडकडे येते, फेकी सुद्धा झाली परंतु मंथनला विचार मंथन करायची वेळ आली, कारण चेंडू निसटला आणि विकेट सुद्धा निसटला हातातून. कारण ह्या पर्वणे असतात, ह्या संध्या असतात, त्या तुम्हाला आपोआप मिळत नाहीये. ती संधी मिळाली की सोनं करायचं. प्रसंगावधान पाहिजे.
चेंडू कलेक्शन करू शकले नाहीयेत आणि बचावले त्या ठिकाणी फलंदाज. एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या इथे आहे ती 9. एक षटकार, 3 सिंगल, 1 डॉट, 5 चेंडू पडलेत. फिल्डिंग बघा डीप स्क्वेअर लेग फॉरवर्ड झोनकडे आणि एक लॉंग ऑन आहे सीमारेषा सांभाळण्यासाठी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. उचलला आणि चेंडू गेलाय. हा कुमार केने आहे. हा थांबणार नाहीये. फेकलाय षटकार. जिकडे वारा तिकडेच मारले कुमार केनेने. जबरदस्त फॉर्म मध्ये बिगी. हा सुपर हिट मूवीज फुल और कांटे अजय देवगन आले आणि त्यांनी सुद्धा जबरदस्त बहारदार प्रदर्शन केलं. सोबतीला मधू आणि डायरेक्टर दिनेश पटेल, दिनेश गांधी. पण या ठिकाणी डायरेक्टर ह्या संघ मालकाचा छानच आहे, कारण सामने इथे आता रंग भरतायत. या क्रिकेटच्या रंगमंचावरती पाहतोय आपण आरके नगरीवरती दुसरी सेमीफायनल रंगत असताना पहिल्याच षटकामध्ये तडाखेबंद धीरोदत्त पद्धतीने कुमार केने अवतरलाय आणि इथे मॅच्युअर्ड इनिंग साकार करतोय. धावसंख्या 15 वर. 2 षटकार, 3 सिंगल, 1 डॉट असा लेखाजोखा आणि नवीन षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर देवेन. दुसरं षटक असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं. आपण पाहू शकता राईट हँड बॅट्समन साठी बॅकवर्ड पॉइंट आहे. शॉर्ट कव्हर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑन साइडला. ओ कुठे मारतायत, कुठे चेंडू आहे आणि बॅटची कडा स्वतः गोल फलंदाज निघाले. बॅक टू द पॅव्हलियन जात आहेत. बाद झाले त्या ठिकाणी दिनेश दळवी. अजय एक गडी बाद झाला. सन्मान्य आमचे कल्पेशजी पाठारे साहेबांकडून सुद्धा आता पुरस्कार. मनोहर केनेनी जर लागोपाठ 3 चौकार मारले तर तब्बल 1000. जसे ते म्हणाले की जसं आम्ही सुरेनला फोन करत होतो, त्यांनी फोन नाही उचलला पण झेल उचलला आणि लगेचच त्यांनी बक्षीस दिलं फोनवरती सांगून आणि त्यांना जीपे करून टाकलं. सोबतीला विकासजी लोखंडे सुद्धा इथे बक्षांची खैरात करतायत आणि पाहुणे आले की हीच मजा असते. ते सुद्धा क्रिकेट प्रेमी आहेत. ते सुद्धा प्रेरणा देतात. त्यांचं बक्षीस लगावण्याचा उद्देश तोच असतो की तुम्ही चांगलं खेळायचं आहे. आम्ही सुद्धा तुमच्यासाठी आलोय. आमचा अनमोल वेळ खर्च करून तुम्ही सुद्धा तुमचा अमूल्य खेळ दाखवायचा. अशा पद्धतीनेच जबरदस्त त्या ठिकाणी चौकार ठोकलाय तो म्हणजे कल्पेश नव्हे तर कुमार केनेने. येस, धावसंख्या इथे जाऊन पोहोचलेली 20 वर. 20 ऑन द बोर्ड. जोपर्यंत कुमार केने मैदानामध्ये तोपर्यंत धावांचा आलेख वेगाने वेगाने अक्षरशः पुढे जाणार आहे आणि वेग धारण सुद्धा केलाय, कारण त्याच्यामध्ये क्वालिटी, त्याच्यामध्ये प्रतिभा खचून भरलेली आहे, ठासून भरलेली आहे. कुमार केने आता सुद्धा फ्लिक केलेला आहे. टायमिंग सुद्धा जबरदस्त. डोक्यावरून जातोय फिल्डरच्या ठिकाणी. प्रयत्न केला होता परंतु चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम तुम्ही
षटकारच मारतोय. जसं बलवंत दळवीच्या नावाती जर गाणं बनलं होतं तर कुमार केच्या नावाती बनलं पाहिजे असं वाटतंय. कारण त्याने 3 षटकार ठोकलेत या त्याच्या पारीमध्ये. 6 चेंडूंमध्ये 3 षटकार 1 चौकार. त्या ठिकाणी राज होता क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या डोक्यावर तू पाणी टाकलं, जणू काय शांत केलं की राज तुला शांतच राहायचंय, तुझं काय जास्त चालणार नाही महाराष्ट्रामध्ये. अशा पद्धतीने आपण ते चित्र पाहिलं. धावसंख्या 26 वर 26. परंतु आता मात्र त्या गोलंदाजाचं चालेल का? स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, कॉट अँड बॉल, थरार. त्या ठिकाणी बघा जोश हौश आणि ठस्सन क्रिकेट मैदानामध्ये कुमार केनीची खेळी संपुष्टात. बिग विकेट डाऊन. आपण एकमेकांना टाळा, एकमेकांना आलिंगन दिलं आणि जल्लोष सेलिब्रेशन. कारण त्यांना मोठा मासा गळायला लागलाय. तो कुमार केणी नावाचा, आपण त्याचं या ठिकाणी विशेषण करत होतो, प्रशंसा करत होतो, पण त्यांनी त्याची कामगिरी चोख बजावली. तब्बल 7 चेंडूंमध्ये 3 षटकार 1 चौकार आणि सिंगल अशी त्याची बॅटिंग झाली आहे. साहिल दळवीने जर लागोपाठ 3 चौकार मारले तर आमचे एनजे क्रिएशनचे नयन जाधव यांच्याकडून 500 रुपये फॉर साहिल दळवी आणि तोच पोचलाय. आणि उमेशजी गुणेश पाटीलकडून सुद्धा 1500 रुपये. क्या बात आहे, वा. साहिल दळवी इन ॲट 4. धावसंख्या 26 वर 2 गडी बाद. पुन्हा गोलंदाज दिवेन पुढचा चेंडू घेऊन राऊंड द विकेट. ओ राईट आर्म ऍक्शन, या ठिकाणी साईड आर्म ऍक्शन बघितले आपण. जसं जसप्रीत नव्हे तर लसित मलिंगा तसेच ऍक्शन ह्या चेंडूमध्ये दाखवली. थोडंसं रिलीज करत असताना आपण पाहिलं एक वेगळा चेंडू टाकला गोलंदाजाने. बघा ऍक्शन, येस, राऊंड आर्म ऍक्शन. आणि त्याच कारणाने चकमा दिला फलंदाजाला. डॉट चेंडू काढला हा. आणि अशा प्रकारे धावसंख्या इथे 2 षटकाची समाप्ती, 2 गडी बाद. सेमी फायनल क्रमांक 2 चालू आहे आणि 26 वरती जाऊन पोहोचलेली आहे. चांगली रणनीती आहे, चांगला रन स्कोर आहे, चांगली सरासरी आहे. 13.0ची. हे बघा चिमुकले सुद्धा सारे. या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे ह्या, मजा करा रे मजा करा. आजचा दिवस तुमचाच समजा. या मजा करतात आमचे चिमुकले आमण्याचे. हेच आमने प्रीमियर लीग आहे. पंकज नवीन षटकासाठी. पंकज म्हणजे माट्या. आणि बघा पक्ष्यांचा विरह आकाशामध्ये. आकाशी झेप घे रे पाखरा, तुची सोन्याचा पिंजरा. यांना पिंजरा नाही म्हणून ते झेप घेत आहेत. म्हणून पिंजरात कधीच अडकायचं नाहीये, बाहेर पडायचा, अशी उंच भरारी घ्यायची. जसं आमचं विश्वपाल केणे साहेबांनी घेतली आणि त्यांनी वडिलांचा वारसा पुढे चालवला. या ठिकाणी चेंडू सुद्धा पुढे चालवलाय आणि पुढे गेला रे गेला. विश्वपाल केणे साहेबांच्या बंगल्याकडे गेला, षटकार आला. ने तो बस जीत कर ही जाएंगे. और हर कभी हम मानते नहीं है सुन लो, और हर कभी हम मानते नहीं है सुन लो. डाव कोई भी उसमें पछाड़ कर ही जाएंगे. एक षटकाराला अजून एक जर मारला तर आमचे सन्माननीय कल्पजी पाटाणे साहेबांकडून 1000 फॉर मनोहर केणे. बघायचं आपल्याला. धावसंख्या वेगाने फुलली आहे 32 वर. 32 ऑन द बोर्ड. पक्षांचं बघा किती या ठिकाणी विरह पाहतो आपण. एकत्र झालेत. जसं आमणगाव एकत्र केलं आमच्या सरपंच साहेबांनी, तसे सर्व पक्षी आता संध्याकाळी एकत्र झाले. तर त्यांना सुद्धा आपलं घर गाठायचं आहे. या ठिकाणी चेंडूनी स्क्वेअर घर गाठलं आणि वाईटचा इशारा पंचांचा. अवांतर धाव मिळते. धावसंख्या फुलत असताना 33 वर 33. चहूबाजूला प्रेक्षक. आमने प्रीमियर लीग 2025चं हे 5वं पर्व सक्सेसफुल झालंय. याबद्दल सांगण्यास मला अजिबात वावगं वाटत नाहीये. खूप छान स्पर्धा. 2 दिवस इथे कसे निघून गेले समजले नाहीत, इतकी मजा आली. आणि त्याच्यामध्ये इथे आमचे पाहुणे, आमचे सर्व लहान मोठे प्रेक्षक, मायबाप आणि ऑनलाईनशी जोडलेले प्रेक्षक सर्वांनी या स्पर्धेला लोकप्रिय केलं. आणि विशेष म्हणजे आयोजन जबरदस्त. आयोजन समिती, प्रत्येकाचं बारीक बारीक लक्ष. मग ते विकी केणे असो, रोशन चोरगे असो, सुरेन दळवी असो, सर्व आमचे चोरगे मंडळी. या ठिकाणी फोर्सिंग स्ट्रोकचा प्रयत्न होता मनोहर केणे यांचा.
सर्वांची नावं इथे आपण घेऊ शकतो, नंतर काही वेळाने आपण ती प्रस्तुत सुद्धा करू. पण त्या ठिकाणी सिंगल आली आणि धावसंख्या 1 पुढे 34 वर. जरा फास्ट खेळा प्लीज, खूपच फास्ट खेळा. जसं क्रिकेटमध्ये सुद्धा फास्ट युग आलंय, जसं T20चं युग आलं 2008 पासून, IPLचं युग आलं 2007 पासून T20 सुरू झाली. पहिला विश्वचषक आपणच जिंकला धोनीच्या नेतृत्वाखाली. यावेळेला उचलण्याचा प्रयत्न, परंतु फुटवर्किंग थोडंसं कमी. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता. मनोहर केने कानमंत्र देईल की तुला शफल व्हायचं आहे, तुला चेंडूच्या रेषेत पोचायचं आहे, तसं हालचाल कर, शफल हो आणि चेंडूला नीटसं बघ, रीड कर, वाच. धावसंख्या 34 वर 34. आमनेगावची जत्रा इथे पूर्णपणे आपण साकार होत असताना पाहतोय. पूर्ण आमनेवाशीय पंचकृषी 28 गावांची ही सर्व प्रेक्षक मंडळी पाहतोय आपण. जो तो डोळे लावून पाहतोय, डोळ्याचं पारणं फिरतायत. प्रत्येक चेंडूमध्ये रोमांचकता आहे. पुढे सरसवलेले हा रोमांच, हा वाघाची दाढ आणि याने फोडलाय पहाड. चेंडू गेला मैदानाच्या आड. षटकार. वाटतं कोण आहे याचं लगेचच, कोण आहे तो भाग्यशाली ज्यांनी टिपला एवा झेल. हो, झेल टिपतो तो रेड टी शर्ट वाला, फुल टी शर्ट वाला. क्या बात आहे. या या गणू भाई गणू जोशी, काय चाललंय बाबा. सकाळी पण टिपला, एक चौकार सोडला सकाळी, खाली वाकला पण नव्हता. मी बोललो होतो की पाठीमध्ये स्टीलचा पट्टा आहे की काय, स्टीलचा रॉड, पण तो झेल छान टिपतो. 2 झेल टिपले गणू जोशीने. 400 रुपये कमवलेत बक्षीस मध्ये आज. आई वडील खुश की लेकराने कमवून आणलं काहीतरी. 40 धावसंख्या. 4-0 ऑन द बोर्ड. काय साहिल दळवी जबरदस्त चमकला. आता 2 डॉट खेळला, पण तो नंतर हॉट शॉट मारला. आकाशाला गवसणी घालणारा पुन्हा एकदा सज्ज झालाय. अजून एक त्या दिशेने, परंतु थोडस अंतर कमी आहे. क्षेत्रच्या चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय आणि फलंदाज साहिल दळवी ची खेळी संपुष्टात. बॅक टू द पॅव्हलियन. संख्या इथे 40 असताना विकेटचं पतन झालं. 4-0 आणि तिसरा गडी गारद झाला. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. साहिल बाद झाल्यानंतर मनोहर केणीच्या सोबतीला गीतेश पावशे, गीतेश बारसी. येस, गीतेश बारसी. पावशे, बारसी, दळवी, केणे, पाटील सगळे एकत्र झाले आणि ही लय भारी स्पर्धा आपण निर्माण केली. 5वं पर्व सक्सेसफुली पार पाडलं. आणि म्हणतात ना की याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड व्हावा, आणि शेवटचा क्षण सुद्धा अमृतावाने गोड इथे होऊ लागलाय. आणि हीच मजा आहे ग्रामीण क्रिकेटची. ही सर्व एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर आपण तो एकत्रितपणा पाहत असतो. आणि हाच विकास आहे खरा. आणि स्पर्धा विकासाचीच आहे. ही स्पर्धा परंपरेची आहे. सर्वांना एकत्र करण्याची स्पर्धा आहे. फक्त त्याला रूप दिले ते क्रिकेटचं. ती एक भावना आहे, ते एक प्लॅटफॉर्म आहे एकत्र करण्याचं आमच्या सन्माननीय विश्वपाल केणे साहेबांचं आणि त्यांच्या सोबतीला सर्व आमचे आयोजक मंडळ. फक्त हलक्या त्याने चिप शॉट मारण्याचा प्रयत्न आणि झेल टिपलाय त्या ठिकाणी. राज नाही, हा झेल टिपलाय, राज नाहीये, प्रतीक. ओके, दॅट्स इट. फलंदाज बाद. चला फास्ट, लगेच फिल्डिंग सजून घ्या, लगेच एकत्र येऊ नका, कारण आता त्या मुवमेंट नाही राहिला, ती वेळ नाही राहिली. आता तुम्हाला वेळ बघायचीच नाहीये. ड्रिंक ब्रेक मिळणार नाही प्लीज. आधीच पाणी पिऊन जा, आधीच पाणी पिऊन जा. पाणी मिळणार नाहीये. फक्त क्रुशियल मुवमेंटला देऊ आपण. जर काय इंजर्ड झालं तर प्लीज कोऑपरेट, कारण 5:05 होत आहेत. प्रथम मॅच साठीच बक्षीस इथे आलेला आहे. जरा फास्ट खेळा प्लीज. बक्षीस विकी केणी साहेबांकडून सुद्धा आहे, बक्षीस गीतेश पावशेकडून सुद्धा आहे प्रथमेशला. आणि आमचे
प्रसाद पाटील कडून सुद्धा आहे. षटकारांसाठी 1000 रुपये. वाव, कालच बोललो होतो की संध्याकाळी कदाचित उद्या सरपंच साहेबांना एक काम असेल की म्हणजे सीए ठेवावं लागेल इथे, चार्टर्ड अकाउंटंट, इतकी बक्षिसं लागतील. अजून ती वेळ बाकी आहे, फायनल सुरू होईल तेव्हा. बॅकफुटला गेले आणि पंचचा प्रयत्न, चेंडूला काढले, बॅकफुट पॉईंटच्या डोक्यावरून जातोय आणि डिक्लेअर झोनकडे जाईल का बघायचं. पंच पाहतायत. दॅट्स इट. डी झोनमध्ये एक धाव मिळेल. प्रथमेशसाठी बक्षीस आहेत गीतेश पावसेकडून 1000 रुपये आणि आमचे एनजे क्रिएशनचे डीएससीचे एनजेचे नयन जाधव आणि डीएससीचे आमचे प्रसाद पाटील यांच्याकडून सुद्धा 1000. धावसंख्या इथे बरोबर आहे ती 41 वर 4 गड्यांच्या मोबदल्यात. आमच्या चिमुकला परी सुद्धा बघा आनंद घेत आहेत. परी आहेत, हिरे आहेत. लहान लेकरं म्हणजे हिरे आणि लहान मुली म्हणजे परी. ते सुद्धा मजा घेतात. त्यांना सुद्धा माहिती की आपला गावचा उत्सव आहे, जत्रा आहे, आपण आनंद लुटायचा आहे. यावेळेला कुठे मारायचा होता फटका प्रथमेशला आणि चेंडू कुठे गेला, डिक्लेअर झोन मध्ये गेला. सन्मान्य आमच्या सरपंच साहेबांना त्या ठिकाणी सलामी देत असताना विश्वपालजी केने यांचं ते बॅनर आहे बघा आणि त्यांच्या सोबतीला आमचे पूर्णपणे 8 खंदे संघ मालक, ज्यामध्ये चंद्रकांतजी बारशी साहेब, सुरेंद्र दळवी सुद्धा आहेत, संजय केणे, महेंद्रजी पाटील, विनोदजी चोरगे, मंगेशजी जोशी, योगेशजी केणे आणि अनिलजी फुलोरे या सर्वांचे संघ इथे खेळले. आणि आपण पाहतोय सेमीफायनल 2 या ठिकाणी मिस्टामिक स्ट्रोक पंचांच्या लेग साईडलाच डाव्या बाजूला तिथे झेल टिपला आणि फलंदाजची खेळी संपुष्टात. कॅप्टन मनोहर केने बाद. धावसंख्या इथे स्थिर 42 वर. चोरगे सांगतात की 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देवेने थोडंसं कमबॅक करून दिलं, 11 धावा दिल्या. पंकज होते, हल्ला केला, 13 धावा कुठल्या आणि आता प्रतीक षटक हाताळतोय, ज्याने आतापर्यंत तिन्ही पण चेंडू सुरेख टाकलेत. 3 चेंडूमध्ये 2च धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला नुकताच. आणि हे शेवटचं षटक आहे, शेवटचे 3 चेंडू शिल्लक. त्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये. नवीन फलंदाज XYZ, ज्याला झेड सुरक्षा असेल. फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि हा कुठे फेकायचा होता, चेंडू गेला कुठे, कुठे जायचंय. आणि अथरार बघा, हे नाट्य बघा, हे क्लायमॅक्स बघा. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे रनआउट साठी. 3 धावा घेण्याचा नाद तिथे केला होता आणि ते चेक केलं जाईल. अभिषेक गेलेले आहेत. अभिषेकने तो फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता आणि बघा फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे. चला पटापट, चला पटापट, चला. आता डायमंडला कोण जे जॉईन होईल? नवीन फलंदाज आता हिरा गेलाय, कोहिनूर हिरा. सुशांत, अभिषेकच्या सोबतीला सुशांत जॉईंट होते. धावसंख्या इथे 43 वर आहे, 43. आणि विकेटचं पतन आतापर्यंत 6 झालंय. आता सुद्धा उडालाय, जणू काय इथे विकेट पडेल की काय. ओ माय गॉड, काय ट्राय आहे. कोणी झेल घेतला आणि कोण पडला, कोण पडला. झेल पकडला कोणी आणि पडला कोण खाली. अरे ऐश्वर्याला पकडली अभिषेकने, पडला सलमान खान खाली. असंच घडलं. बारक्या सलमान खान बिचारा अजून बॅचलर आहे. धावसंख्या 43 वर की 43 ना, स्क्रीन होती, करेक्शन करा. 7 गडी बाद, 7 ऑन द बोर्ड. मजा आली. सेमीफायनल 2 मध्ये मजा आली, 2 नंबरची मजा आली आहे. कारण आमचे व्यासपीठ सुद्धा भरलंय आमच्या पाहुण्यांनी. आमचे आधारस्तंभ विश्वाल केने असल्यावरती मग आम्हाला घाबरायचीच गरज नाहीये. नवीन फलंदाज कोणतरी सांगा. प्रत्येक फलंदाजाने ठरवले की तू चल मैं आया असं सांगतायत. तुमने पुकारा और हम चले आए. आणि असं करता करता षटक सुरेख हाताळलं गोलंदाज प्रतीकने. एकदा टाळा असू द्या प्रतीकसाठी. जबरदस्त कमबॅक केलं स्कोर मध्ये. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकात 13, परंतु चौथ्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या प्रतीकने. 2 गडी बाद केले. क्या बात आहे. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स, फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम मिस्टर प्रतीक. आणि धावा उभ्या केल्या 43.
Check. 44 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी या सामन्यामध्ये ठेवलंय. 44 टू विन दिस मॅच, सेमीफायनल क्रमांक 2. येस दिस सर, येस सर. लगेचच फिल्डिंग लावा, लगेचच या. आपण मुख्य व्यासपीठावर काही सन्मान सोहळे पार पाडणार आहोत. ज्यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केलं त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करणार आहोत. सरपंच साहेब व्यासपीठावर आहेत. आमनेगावचे सरपंच विश्वपाल रामदासजी केने साहेब, आमण्याचे सरपंच साहेबांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. या स्पर्धेचे त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आकर्षक जर्सी 8 संघांना पुरस्कृत केले गेले, त्यांच्या या ठिकाणी आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला एवन जोडी रोशन चोरगे आणि विक्की केने या एवन जोडीच्या माध्यमातून आपण सरपंच साहेब या आमणे गावचे भाद्य विधाता सन्माननीय विश्वपाल केनी साहेबांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार पार पडणार आहोत. खूप मोठा सिंहाचा वाटा सरपंच साहेबांनी उचलला. 8 संघांना जर्सी त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले आणि त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी पार पडत असताना जोरदार प्रेक्षकांनी पण टाळ्या वाजवा. बिग क्लॅप साहेबांसाठी. आपले प्रथम नागरिक सरपंच साहेब विश्वपालचे केने साहेबाचा इथे आपण मेगा सन्मान करतोय. टाळ्या असू द्या, टाळ्या थांबवू नका. त्यानंतर आपण दुसरा सन्मान आणि सत्कार करणार आहोत. ऑन स्क्रीनवर तुम्ही या गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेबांना पाहिलंत. त्यानंतर दुसरा सन्मान आणि सत्कार आपण करणार आहोत. महेंद्र पाटील साहेब ज्यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेसाठी पुरस्कृत केली, त्यांचा देखील सत्कार आपण केलेला आहे. धन्यवाद व्यक्त करूयात. त्यानंतर संजयजी खेने यांचा देखील आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. मी विक्की केने यांना विनंती करतो की आपण आपला शुभ असते त्यांना सन्मानित करायचे. संजयजी खेने यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना योगेश केने यांना विनंती करेन की आपण देखील समोरचा आपला देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. योगेश केने सध्या त्यांचा संघ सेमीफायनल 2 मध्ये खेळत आहे, संघ मालक आहेत आणि त्यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाते. विक्की केने यांच्या शुभ हस्ते योगेश केने यांच्या ठिकाणी सन्मान सत्कार होत असताना सुरेश काका पाटील या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल सरपंच साहेबांचा आमंत्रण आहे आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहत आहे. सर्वांचं पुनश्चिकता सहर्ष स्वागत. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आमने प्रीमियर लीग पर्व 5/2025 हे पर्व आपण पाहतोय. दुसऱ्या डावामध्ये सामना जिंकण्यासाठी स्वरा एंटरप्राइजेस टीमला 44 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईकला देवेंद्र पहिला चेंडू बॅकफुटला जात असताना ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न बॅटचे अतली कडा आणि विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना कोणती धाव नाहीये. पहिले षटक मनोहर केने यांचं. मनोहर केने टीमचे कॅप्टन आहेत. आता 44 धावा डिफेन्स केल्या जातील का यावेळेस? पुन्हा एकदा मागचा पाय वाकवत असताना समोर लॉफ करण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय? बॅटची कडा लागली होती, विकेट किपरने चुकी केली, कॅच सुटली, परंतु फलंदाजाला वाटलं की कॅच पकडली, पुढे गेला. पुढे जात असताना इथे धावबादच्या रूपाने विकेटचं पतन झालंय. अजूनही निर्णय आलेला नाही, परंतु मैदानामध्ये जल्लोष थोडासा साजरा होतोय. विकेटचं पतन खातं देखील ओपन करू शकले नाहीयेत देवेंद्र. 2 चेंडू त्यांनी फेस केले, खातं ओपन करता आलं नाहीये. परंतु काय जबरदस्त पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये कॅप्टन मनोहर केनेने सुरुवात केली आहे. 33 धावांचं 44 धावांचं संरक्षण करण्यासाठी जी सुरुवात पाहिजे होती लक्ष्मण स्पोर्ट टीम कडून, ती सुरुवात गोलंदाजी करत असताना कॅप्टन मनोहर केनेने केली. योगेश केने यांनी पुरस्कृत केलेला संघ लक्ष्मण स्पोर्ट सध्या दुसऱ्या डावामध्ये 44 धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतोय. त्या धावांचा पाठलाग सध्या स्वरा एंटरप्राइजेस टीम, सत्यम दलवी टीमचे कॅप्टन विनोद चोरगे यांनी पुरस्कृत केलेला संघ यांच्यामध्ये ही बिग फाईट सेमीफायनल क्रमांक 2 पाहायला मिळते. नवीन फलंदाज विकेट गेल्यानंतर
सत्यम टीमचे कॅप्टन समोर कॅप्टन फुल टॉस समोर फोर्स करून उडवण्याचा प्रयत्न बॅटची खडा लागली डी झोन मध्ये जात असताना सत्यम दलबीच्या खात्यामध्ये येते एक सिंगल धाव सिंगलने सत्यमने आणि त्याचबरोबर स्वतःचं आणि स्वरा एंटरप्राइजेस टीमचं खातं ओपन केले. नाजूक स्थितीमध्ये संघ आहे स्वरा एंटरप्राइजेस 44 धावांचा पाठलाग करायचे आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 1 धाव आतापर्यंत खर्च केली आहे मनोहर केनेने. चांगली सुरुवात करून दिली विविधता दाखवतो गोलंदाजी करत असताना संघ मालक. बॅटची अतली खडा काय जबरदस्त गोलंदाजी ऑफ स्टंपच्या बाहेर वारंवार गोलंदाजी आपल्याला मनोहर केनेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या 4 चेंडूमध्ये 1 विकेट आणि फक्त न फक्त 1च धाव मनोहर केनेने खर्च केली आहे. पंकजला देखील शांत ठेवले परंतु किती वेळ शांत राहील इथे फटका फसलाय हवेमध्ये विकेट किपर चेंडूच्या खाली. दुसरा झटका लागत असताना स्वरा एंटरप्राइजेस टीमला 1 वर 2 गडी बाद. खूपच सुंदर झेल पाहायला मिळाला विकेट किपरच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये मनोहर केनेच्या माध्यमातून ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल आणि सक्सेसफुल आतापर्यंत हे षटक पहिलं हाताळले. 5 मध्ये 1च धाव दिले आणि 2 गडी बाद केलेत. आता संकटामध्ये संघ सापडलाय स्वरा एंटरप्राइजेस. सत्यम दलवी ते सध्या नॉन स्ट्राईक एंडवर आहेत. कॅप्टनला शेवटपर्यंत या मॅच मध्ये खेळपट्टीवर राहावं लागेल ती विकेट देखील महत्वाची आहे. 4थ्या क्रमांकाचा नवीन फलंदाज नितेश दलवी राईट हँड ओव्हर द विकेटने दलवीसाठी ऑन साइडला स्विंग केलंय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे पाठवलंय. आल्या आल्या नितेशने षटकाराने आपल्या डाबाला केली सुरुवात. क्रिकेट का जादू सुपर से ऊपर लीग हमने प्रीमियर लीग. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या चेंडूवर षटकार टीमची धावसंख्या 7 वर 2 गडी बाद. आपल्या इनिंगला नितेशने षटकाराने सुरुवात केली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी ओरपी चेंडू समोरच्या दिशेने लॉफ केला काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा सुंदर षटकार आलाय आणि त्याच्यानंतर खेळाडू कक्षामध्ये स्वर्गीय इंद्रा पाटील खेळाडू कक्षामध्ये टाळ्यांचा गजर झालाय. 7 वर 2 गडी बाद 44 धावांचा पाठलाग करत असताना आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे ना. 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. इथून जर आपण विचार केला रिक्वायर्ड रन रेटचा तर 12.33च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. 2 विकेट गेलेत म्हणजे इथून विकेट टिकून फलंदाजी करावी लागेल. सध्या तरी खेळपट्टीवर एकीकडे टीमचे कॅप्टन सत्यम आहेत दलवी आणि दुसरीकडे दलवी परिवारातील नितेश. अशी दलवी परिवारातील 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. क्षेत्ररक्षणाच्या बिबरचनेमध्ये बदल केले. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी स्वीकारली ती कुमार केने. व्यासपीठाच्या समोर लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट असे 3 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत ऑन साइडला सर्कलच्या बाहेर. राईट हँड ओव्हर द विकेटने कुमार सत्यम दलवीसाठी गतीचा वापर केला फ्लिक केला ऑन साइडला फाईन क्षेत्रामधून चेंडू चाललाय. डी झोन मध्ये सिंगल येईल दलबीच्या खात्यामध्ये. सत्तन दलबीच्या खात्यामध्ये सिंगल येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 8 या अंकावर. 17 चेंडूमध्ये असूनही 36 धावांची आवश्यकता आहे. कुमार केने आणि समोर नितेश हे बॅटल आता रंगेल. नितेशने षटकाराने आपल्या डाबाला सुरुवात केली होती. सुरुवात तर त्यांनी चांगली केली परंतु त्याला शांत ठेवेल का कुमारकडे भरपूर अनुभव आहे. राईट हँड ओव्हर द विकेटने नितेशसाठी भिरकावून देण्याचा प्रयत्न भिंगरी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी शॉट खेळत असताना स्वतःभोवती गिरकी देखील घेतली होती परंतु हा चेंडू डॉट. आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कुमार केनेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर त्यांनी सिंगल धाव खर्च केली आणि आता नितेशला शांत ठेवले गेले. पुन्हा एकदा बॅट शिकाडा विकेट किपरच्या डोक्यावरून सरळ मागच्या दिशेने सिंगल धाव येईल नितेशच्या खात्यामध्ये. एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 9 या अंकावर. चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये कुमार केनेच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथून हा सामना जिंकण्यासाठी रिक्वायर्ड रन रेट 14.00ची सरासरीने बॅटिंग करावी लागेल. जोपर्यंत सत्यम दलवी आणि नितेश दलवी खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत धोक्याची घंटी असेल ती लक्ष्मण स्पोर्ट टीमला. राईट हँड ओव्हर द विकेटने सत्यमसाठी अप्पर कट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे नव्हते.
सिंगल येते. एकेरी दुहेरी धावाने आता सध्या हा पाठलाग सुरू आहे. बॅटचा संपर्क झाला नव्हता. लेग बायच्या रूपाने एक सिंगल धाब येत असताना टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 वर 2 गडी बाद. नितेश स्ट्राईक एंडवर 3 चेंडू फेस केले, 7 धावांचे योगदान दिले. 10 वर 2 गडी बाद आहेत. सध्या स्वरा एंटरप्राइजेस संघ संकटामध्ये थोडासा सापडलाय, कारण का टिच्चून आणि भेदक मारा करतोय गोलंदाज कुमार केने. या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस ऑन साइडला स्विंग केलंय, पाठवलंय चेंडूला मैदानाच्या बाहेर. स्वर्गीय इंद्रा पाटील खेळाडू कक्षाला सलामी देत असताना नितेशच्या बॅट मधून या इनिंग मध्ये आलेला दुसरा उत्तुंग दर्जेदार षटकार. क्रिकेट का जादू अक्का अमना खेलेगा. सुपर से ऊपर लीग, अमने प्रीमियर लीग. नितेशच्या बॅट मधून या इनिंगचा हा दुसरा षटकार पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. आणि यावेळेस देखील चांगला फटका, नेत्रदीपक फटका. चेंडूला पाठवले डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारानंतर चौकार येतोय दणदणीत नितेशच्या खात्यामध्ये. नितेश ऑन फायर. खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 वर 2 गडी बाद. आणि आता 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 12च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. 24 धावांची गरज आहे. जास्त बेल खर्च करू नका. ऑन स्क्रीनवर तुम्ही सूर्यदेव अस्ताला जात असताना, मावलत असताना हे दृश्य पाहायला मिळतं. काय जबरदस्त टेलिकास्ट आहे GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. 12 चेंडूमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. मॅच ऑन ठेवायची, मॅच ऑन ठेवायची. सहकार्य करा. याच्यानंतर आपल्याला या स्पर्धेची APL 2025च्या 5व्या पर्वाची मेगा फायनल आपल्याला सूर्यदेव जाण्यापूर्वी पूर्ण करायची. तुम्ही आम्ही सर्वजण थांबू शकतो, परंतु उगवलेला सूर्य तुमच्या आमच्यासाठी थांबणार नाही. तो वेळेवर मावळणार आहे. परंतु या मॅच मध्ये कोणता सूर्य उगवणार आहे. पंचांना विनंती असेल की वारंवार त्यांना वॉर्निंग द्यायची. 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. इथून 12च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. परंतु 4थ्या क्रमांकाचा फलंदाज काय जबरदस्त फलंदाजी करतोय. नाव आहे नितेश. खेळतोय आपल्या टीम साठी, स्वरा एंटरप्राइजेस टीम साठी. यावेळेस देखील उडवलाय हवेमध्ये. चेंडू खाली, शतरक्षक कॅच सुटली आणि त्याच्यानंतर चेंडू मैदानाच्या बाहेर. कॅच कोणाची सोडली आहे तर ती सत्यम दलवीची, टीमचे कॅप्टनची कॅच सुटली. आणि त्याच्यानंतर हा चेंडू मैदानाच्या बाहेर जात असताना इशारा आलाय पंचांचा चौकाराचा. 4 धाबा येतील. ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत. फ्रंट फुटला आले, समोर उडवला, इनसाइड आउट फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतरक्षक होते, कॅच सुटली आणि त्याच्यानंतर 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. गीतेश होते. गीतेशला झोप लागणार नाहीये. सेमीफायनल मध्ये केलेली चुकी. कोणाचा झेल सोडला तर सत्यमचा, जो टीमचा कर्णधार आहे. आणि त्याच्या बॅटचा आता आवाज येईल. सामना थोडासा सोपा झाला. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. एकीकडे लक्ष्मण स्पोर्ट, दुसरीकडे स्वरा एंटरप्राइजेस यांच्यामध्ये सेमीफायनल क्रमांक 2 ओव्हर द विकेटने. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाउन्स आणि देखील त्याचबरोबर कटरचा देखील वापर केला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहोत. लेग कटरचा मारा यावेळी पाहायला मिळाला गोलंदाज दिनेश दलवीच्या माध्यमातून. प्रत्येक डॉट चेंडू इथे दबाव निर्माण करू शकतो आणि त्या डॉट चेंडूचा मारा सध्या दिनेश करतो. लेग कटर चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ऑन साइडला पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग, इलेव्हेशन प्राप्त करू शकले नाहीये. हवेमध्ये चेंडू. कॅच तिसऱ्या प्रयत्नात पकडलीये. कॅच तिसऱ्या प्रयत्नामध्ये पकडली आहे प्रीतमने. गीतेशने, ज्यांनी झेल सोडला होता त्यांनीच आता कॅच पकडले आणि मॅचचं रूप आता पुन्हा एकदा बदलले. 24 वर 3 गडी बाद. परंतु बाद होण्यापूर्वी सत्तमने 6 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान दिले. 100च्या स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केली. हे दृश्य आपल्याला ऑन स्क्रीनवर पाहायला मिळतं. आपण रिप्ले मध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने हा झेल पकडलाय. ऑन साइडला ताकदीने खेचण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर संपर्क नव्हता. हवेमध्ये चेंडू आणि शतरक्षक चेंडूच्या खाली आणि तिसऱ्या प्रयत्नात हा पकडलेला झेल महत्वाचा आहे. हा झेल महत्वाचा होता. 9 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 24 वर 3 गडी बाद झालेत. सेमीफायनल क्रमांक 2 तुम्ही पाहताय. ही मॅच आता रंगली आहे. 9 मध्ये 20 हे समीकरण दोन्ही टीमसाठी घातकच आहे. मॅच अजून झुकलेली नाहीये, झाकलेली आहे. 50-50 परिस्थितीमध्ये आहे ही मॅच आता रंगणार, यात काही शंका नाही. या ओव्हरमध्ये दिनेशचं स्वागत चौकाराने केलं होतं, त्याच्यानंतर डॉट चेंडू आणि त्याच्यानंतर मात्र दिनेशने सत्यमला माघारी परतावलंय. नवीन फलंदाज यश
पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी पुढ्यात टाकला होता पुलर लेंथ मध्ये हा चेंडू डॉट. रिप्ले तुमच्या समोर पुढे जाऊन समोर डाऊन द ग्राउंड हा फटका सजवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूच्या मिनिटवरून बॅट फिरवता आली नाहीये. 24 वर 3 गडी बाद आणि 8 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी आता 20 धावांची गरज. थॉट चेंडू दबाव निर्माण करतील फलंदाजी करणाऱ्या टीमवर ऑन साइडला पुल करत असताना डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पॉवरफुल सक्सेसफुल षटकार टोकलाय फलंदाज यशने आणि मॅचचं चित्र आता यशने बदलवलंय. समीकरण आता सोपं झालंय. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून दिली. 19 फेब्रुवारी जगात भारी आणि ती आपण येणाऱ्या महिन्यामध्ये साजरी करणार आहोत परंतु इथे हा क्रिकेटचा सण साजरा होतोय. आल्या आल्या षटकाराने डावाला सुरुवात केली. मिस टायमिंग हवेमध्ये लॉंगनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. जज करतोय कॅच पकडलीये. झटका क्रमांक 4 लागत असताना स्वरा एंटरप्राइजेस टीमला कॅच आउट यश. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आता 14 धावांची गरज असेल. 44 धावांचा पाठलाग सुरू आहे फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. स्वरा एंटरप्राइजेस टीमचा सत्यन दलवी टीमचे कॅप्टन बाद झाले आहेत. विनोद चोरगे यांनी पुरस्कृत केलेला तो संघ आणि दुसरीकडे लक्ष्मण स्पोर्ट योगेश केने यांनी पुरस्कृत केलेला संघ. टीमचे कॅप्टन मनोहर केने यांच्यामध्ये ही लढाई आता सुरू झाली आहे. लढाई ही आता रंगली आहे. 6 चेंडूमध्ये 14 धावा हे समीकरण थोडंसं कठीण आहे परंतु क्रिकेटच्या या पटलावरती काहीच अशक्य नाहीये. खेळ आहे क्रिकेटचा तुमच्या आमच्या पसंतीचा खेळ आहे. आनंदाचा सर्वांच्या आवडीचा खेळ आहे. सर्वांचा काहीतरी सिद्ध करण्याचा खेळ आहे. संघर्षाचा प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा खेळ आहे. चेंडू आणि फलीचा तुमच्या आमच्या पसंतीचा हा खेळ क्रिकेटचा आता मात्र या मैदानामध्ये रंगतोय. 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं आमने प्रीमियर लीगच्या माध्यमातून. शेवटच्या षटक ती जबाबदारी दिली गेली आहे शरद केनेवर. राऊंड विकेटने पहिल्या चेंडू नितेशसाठी अगदी पुढ्यात स्लॉट मध्ये होता. ओर पिच सरळ पाठवलंय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भव्य दिव्य गोलंदाज शरदचं स्वागत केले फलंदाज नितेश दलवीने. षटकार डोकलाय. खेळ शरद केनेचं फलंदाज नितेश दलवीने. नितेशने काय जबरदस्त फटकेबाजी केली सेमीफायनल मध्ये. त्याच्या बॅट मधून 3 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. वैयक्तिक जर विचार केला तर 23 धावांची केली त्यांनी साकारली आणि तो स्ट्राईक एंड बरी. त्याची जर विकेट जर शरद केनेने प्राप्त केली तर मॅच अजूनही ऑन राहील. 5 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. सामना थोडासा कठीण होता परंतु या षटकाराने हा सामना स्वरा एंटरप्राइजेस टीमसाठी सोपा झालाय. थोडासा सोपा झालाय जास्त नाही पण थोडा सोपा झालाय. ओव्हर द विकेटने नितेशसाठी पुढ्यात टाकले. चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला डीप मधून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होते आणि 2 धाबा अगदी सहजतेने पूर्ण झालेले आहेत. सामना रंगलाय. ही क्रिकेटची गोष्ट या सेमीफायनल क्रमांक 2 ची आता रंगते. एकीकडे लक्ष्मण स्पोर्ट दुसरीकडे स्वरा एंटरप्राइजेस. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. जोपर्यंत 4थ्या क्रमांकावर आलेला फलंदाज जो खेळपट्टीवर सेट झालाय नितेश दलवी खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धोक्याची घंटी असेल ती लक्ष्मण स्पोर्ट टीमला. त्याची विकेट प्राप्त करावी लागेल. शरद केने राईट हँड ओव्हर तो विकेटने नितेश दलवीसाठी. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग केलाय. पाठवलाय स्वर्गीय इंद्रा पाटील स्टँडला. षटकार ठोकून मॅच फिनिश केली आहे नितेश दलवीने आणि स्वरा एंटरप्राइजेस संघ आता मेगा फायनल मध्ये दाखल झाले. अभिनंदन टीमचे कॅप्टन सत्यम दलवी आणि अभिनंदन संघ मालक विनोद चोरगे. काय जबरदस्त फलंदाजी केली आहे नितेश दलवीने. वैयक्तिक धावा 31. 8 चेंडू फेस करत असताना त्याच्यामध्ये 1 चौकार आणि
4 षटकार ठोकलेत. 8 चेंडू